काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वास झाले। यमधर्मवास पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटती ते, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वास झाले। निळा म्हणे सर्व भाग्य चोजविते, रिद्धी सिद्धी ती ओळंगणे, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वास झाले। विठ्ठल काय त्यांचा महिमा वर्णवारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वास झाले। पूज्य सकळ लोका विश्वास झाले। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परमधाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गकरू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं स्फुरद्दिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अनादि अंबिका अंबिका भगवती अनादि अंबिका अंबिका भगवती बोध परणी परणी घेऊन हाती बोध ज्ञानाचा ज्ञानाचा पाजळ उदो भक्तनाथ ते उदो भक्तनाथ ते जगदंबे मूळ पीठ तू अंबे आनंदीचा आनंदीचा तुळजाबाई आनंदीचा 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 हे लागला लागला अंबिकाला हो लागला अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हती
पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळाई ओ जगदंबे मूळ पीठ त्वंबे रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुष्ठं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रिय धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंगं दशरथतनमयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणातीतं मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मंगल मूल निकंदन सकल मंगल मूल निकंदन श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल पुस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेविकीर्ता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज श्री महाराजांचे आद्यगुरु अर्थात तुमचे माझे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ निळोबराय महाराजांचा फार चरणाचा नसून चार चरणाचा गोडासा अभंग आहे विढाल या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ निळोबरायांनी आपल्या जीवनातली अनिर्वचनीयता प्रतिपादन केलेली आहे. बोलण्यासारखं भरपूर होतं संत महात्म्याच्या बाबतीत बोलायचा विषय ते संत आहेत बोलण्याची भरपूर इच्छा आहे पण त्यांच्या बाबतीमध्ये काय बोलावं अशी उद्गारवाचक स्थिती निळोबरायाच्या अंतःकरणामध्ये प्रतिलिपित झालेली आहे आणि प्रतिलिपित झालेली जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन करता करता या संत पुरुषाच्या जीवनाचं दर्शन आपल्या जीवनाला झालं देवलोकाचं दर्शन जीवलोकाला झालं संतांचं दर्शन जीवाला झालं तर त्या संतांच्या दर्शन स्पर्शनामध्ये काय मोठा फायदा आहे त्याचंही उत्तर अभंगामध्ये प्रतिपादन करतात विढाला आरंभापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा पुण्यसलीला पुण्यभूमी असणाऱ्या आपल्या या पाठसंगवी ग्रामी हनुमंतरायाच्या या पवित्र पावन दरबारामध्ये वर्षामध्ये जसे ऋतू 3 आहेत पुढे मुहूर्त 3.5 आहेत नवरात्र उत्सव 3 आहेत त्यापैकी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध पौर्णिमा हा एक नवरात्र उत्सव आहे देवीची शक्तीची उपासना करण्याचा महिना आश्विन पुढे शाकंभरी नवरात्र महोत्सव आहे माघ महिन्यामध्ये माघशुद्ध प्रतिपदा ते माघशुद्ध पौर्णिमा या कार्यकालामध्ये शक्तीची उपासना केली जाते पुढे उत्तम हा चैत्र मास ऋतुवसंताचा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध पौर्णिमा हेही एक नवरात्रच आहे विढाला आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र शुद्ध नवरात्राला विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि या चैत्र शुद्ध नवरात्र महोत्सवामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आपली सुरू असणारी अखंड हरिनाम सप्ताहाची साधना तथा भावार्थ रामायणाची दुपारच्या वेळी ब्रह्मपत्र आहे का विनय महाराज
ब्रह्मपत्राचं पारायण आपण या ठिकाणी करता आहात. कलिकल्मष हरणी भवदुःख तारण त्रिताप हरणी देशशुद्धी कालशुद्धी आचारशुद्धी विचारशुद्धी देहाध्यास प्राणाध्यास इंद्रियाध्यास या अध्यासाचं निराकरण करणारा ग्रंथ कोणता असेल तर तो म्हणजे रामायण आहे. आणि या रामायण ग्रंथाची सेवा साधना समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आपल्याकडून पाठसंगवीकरांकडून होती. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावे नतमस्तक होतो. वास्तविक पाहता 6 वर्ष सप्ताहाला पूर्ण झाली की अर्धतप होते, 12 वर्ष पूर्ण झाली की एक तपपूर्ती होती, 24 वर्ष झाली की द्वितपपूर्ती होती आणि 25व्या वर्षाला रौप्य महोत्सव असा शब्द आहे. रौप्य महोत्सव म्हणजे त्याला मराठीत सांगायचं झालं रौप्य शब्दाचा अर्थ आहे चांदी. 25 वर्ष सेवा साधना घडली म्हणजे चांदीचे दिवस संपले आणि त्यानंतर पुढे येणारा हा उत्सव महोत्सवाकडे प्रतिपादन होतो. 50 वर्षाकडे निघालेल्या या महोत्सवामध्ये पुढे 50व्या वर्षाला सुवर्ण महोत्सव येणार आहे, 75 वर्षाला अमृत महोत्सव येणार आहे आणि 100 वर्षाला शताब्दी महोत्सव येणार आहे. उत्सवाकडून महोत्सवाकडे निघालेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहे ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री शामनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरू दास महाराजांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरू रामदास काकांच्या कृपाशीर्वादाने, पूजनीय सद्गुरू गिरीधर बापूंच्या आशीर्वादाने, परमश्रद्धेय परमपूजनीय आदरणीय गुरुवारी हरिभक्तिपरायण धर्मराजजी महाराज दादा सामणगावकर दादांच्या मार्गदर्शनातून सुरू असणारा हा भक्ती उत्सव आणि त्याच्यामध्ये आजची असणारी ही 3ऱ्या दिवसाची हरिकीर्तन सेवा माझ्याकडे क्रमप्राप्त आहे. आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे. सद्गुरू शामनाथ महाराजांची कृपा, संतांचं जीवन आपण जवळून पाहिलेलं आहे. संतांचं जीवन जवळून पाहिलेलं आहे. काही महात्मे सिद्ध असतात तर ऐका प्रसिद्ध नसतात, काही जण प्रसिद्ध असतात तर सिद्ध नसतात, काही सिद्धही नसतात आणि प्रसिद्धही नसतात. कामापुरतं बळच मोठं म्हणावं लागतं. या महात्म्याचा विचार जर आपण केला तर ऐका हे जीवनामध्ये स्वतः सिद्धही आहेत आणि जगाच्या बाजाराचा विचार केला तर बाजारामध्ये प्रसिद्ध सुद्धा आहेत. सद्गुरू शामनाथ महाराजांची तीच कृपा आहे. ऐका आणि पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, संतांनी जी संत मार्गी चालती त्या मार्गानं आपल्या जीवनाची जीवनक्रमणा सुरू आहे. ऐका या महात्म्याची सेवा केल्यानंतर काय प्रसाद प्राप्त होतो. विश्व माऊली ज्ञानोबराय फार गोड भाषा बोलतात. माऊली म्हणतात या संत महात्म्याची सेवा जर आपल्या जीवनामध्ये घडली तर फायदा काय होतो. फायदा असा होतो, माऊली म्हणतात काय फायदा होतो. मग ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्याची बी होई जे पसायतया. चांगलं राहू द्या, काहीच करू नका. असं आहे आता पुन्हा बोट घालू नका, हॅमिंग मारल असं करू नका. एकदम गोड लागलं आता डबल आवाज यायला पार. काहीच देऊ नका, इको देऊ नका, बेस देऊ नका, ट्रबल देऊ नका. ते निसर्गात पाहिजे महाराज सगळं. विठाल विठाल आणि या सत्पुरुषाच्या सेवेमध्ये काय फायदा होतो. माऊली म्हणतात मग ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्याची बी होई जे पसायतया. वैराग्याचा प्रसाद आता भोंग्यात बोलल्यासारखं वाटतं. एवढे मोठे बॉक्स मांडलेत त्याला बेस द्या ना थोडा. विठाल विठाल वैराग्याचा प्रसाद प्राप्त होतो. महाराज आमच्या जीवनामध्ये वैराग्य काय कामायचं आहे. वैराग्य आमच्या जीवनामध्ये याच्यासाठी ऐका. वैराग्य म्हणजे 2 प्रकारचं आहे. एक परवैराग्य आहे आणि दुसरं अपर वैराग्य आहे. परवैराग्य म्हणजे वस्तूचा त्याग आहे, अपर वैराग्य म्हणजे वस्तूविषयीचा त्याग आहे. मला पैसे नको परवैराग्य आणि खरंच नको अपर वैराग्य वस्तूविषयीचा त्याग. आणि या महात्म्याची सेवा केल्याचा परिणाम काय होतो. मग ती पूजे सरळ सरळ रिजलेनी आत्मराजे वैराग्याची बी होई जे पसायतया. वैराग्य नका राव बोट घालू, उगच राहू द्या ना. हाय असं असं थोडा बेस पण कमी करा. लय सुंदर लागलं होतं बघा. काय
मी आहे गोंधळी तुळजापूरचा हो. आपल्या नावात गोंधळ, गावात गोंधळ. तुम्ही जरा गोंधळ केला तर मी डबल गोंधळ करून जाईन. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, देवीचे गोंधळी, आम्ही देवाचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही देवाचे गोंधळी. आमचा घाला मा गोंधळ, आमचा घाला मा गोंधळ, माझ तू हरिनाम संबळ, हरिनाम संबळ, माझ तू हरिनाम संबळ. बस एवढाच कामापुरता बरं आहे गोंधळ. अजून सुरुवातीलाच म्हणलं आता 25 वर्ष या सप्ताहाची सेवा साधना सुरू आहे. तर आपण ऐका, वैभव महाराज, कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, तर जीवनाला झालेल्या इजा, त्या इजाच्या उपचाराचं साधन म्हणजे कीर्तन आहे. विठाला या सत्पुरुषाची सेवा केल्यानंतर वैराग्याचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये सहज प्राप्त होतो. सद्गुरू शामनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी, पाठसांगविकर मंडळी वा आल्याबरोबर मी पाहत होतो, सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं आहे कलियुगामध्ये तर अन्नदान आहे. आणि अन्नदानाची इतकी चाललेली रेलचेल आहे, पण त्या अन्नामध्ये एक दोष आहे, अन्नेन क्षणिकार तृप्ती. अन्नानं क्षणिक भूक भागली जाते, पण त्याच्यानंतर विशेष काय असेल तर ते म्हणजे ज्ञानसाधना. आणि ती ज्ञानसाधना आपल्या सर्वांकडून घडतीये, होतीये. म्हणून सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावेनं नतमस्तक होतो. अन्नदाते, ज्ञानदाते, गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ वा हा चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्रशुद्ध पौर्णिमा, बांधावरला पण कलाकार मिळत नाही. कुठला? हां, बांधावरला म्हणजे ज्याला स्वर नसतंय तो सुद्धा मिळत नाही. पण आपल्या पाठसांगविकारांचं भाग्य आहे, सद्गुरूंची करडी नजर आपल्यावर आहे, म्हणून विनयसारखा करडे आपल्याला इथं भेटलेला आहे. बरं है ना. आदरणीय हरिभक्तीपरायण विनय महाराज करडे, आदरणीय हरिभक्तीपरायण कार्तिक महाराज, इकडचे षष्ठी महाराज, ही गावातली सगळी टाळकरी. सोबदार ऐकू येते ना? हा, नाहीतर आमच्या नशिबाला रोज भैरेच. अरे 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 असं सोबदार महाराज, त्याचबरोबर गोड गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज वैद्य, आदरणीय हरिभक्ती त्यांच्याशिवाय तर सामनगावून जातेगाव बोल है ना. कृष्णा महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण भैरवनाथ महाराज जाधव, इकडचे सर्व गोड गायनाचार्य वादक मंडळी, विनेकरी महाराज, गोड मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण सौरभ महाराज, गोड हार्मोनियम वादक बापू. वा बापू, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. माईक सिस्टीमवाले मामा, तुम्ही इतकी गोड सिस्टीम लावली, वा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. हां, ते जाणीवपूर्वक चॅटिंग करत होते म्हणून मी मुद्दाम खवळलो. अरे दिन रजनी हाची धंदा, मिक्सरवर बोटं ठेवून बी चॅटिंग करतो काय? बरं असू दे, काय नाही, चांगलं आहे. आणि सबंध विश्वामध्ये आपला हा पाठसांगवी गावचा सप्ताह पोचवणारे माझे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव महाराज, ज्यांनी अधूनमधून सारखा कार्यक्रमाचा फोन केला, महाराज काय खाणार, काय जेवणार. त्यांना वाटलं आता ही परडीवाला बुवा आहे, हां याला जोगव्याची सवय आहे, मग काय मी म्हणलं मला काही चालतं असेल तसं. नेहमी वारंवार संपर्कात असणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज, भारती, अजून ज्ञात अज्ञात परिसरातील सर्व गोड गायक वादक भजनी मंडळी, अतिशय लक्षणीय उपस्थिती. मला मंडपात आल्या आल्या विनय महाराज वाटलं होतं, म्हणलं हरी मुकुंदान पांडू पाचुंदा, आता ही दोघं. हां, पण बघता बघता मंडपही भरला, मागचा ओटाही भरला. वा, गावातली सर्व भजनी मंडळ, ज्या तरुणांचा स्वाभिमान आहे ती सगळी बालवारकरी तरुण मंडळी. तरुण तर कोण नाही, पण बालवारकरी का असं ना, पण सप्ताहाकडं आहेत. सध्या सगळ्याचा ओढा इकडं असेल असं नाही.
सर्वांच्या अथक प्रयत्नातून प्रयासातून सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये ऐका, इथं येऊन बसल्यानंतर काय पुण्य आहे, इथं येऊन बसल्यानंतर या इथल्या सेवेचं पुण्य आहे. इथल्या सेवेचं पुण्य म्हणजे आपल्याला फायदाच आहे. आणि फायद्याशिवाय जगाच्या पाठीवर कुठलीच गोष्ट माणूस करायला तयार नाही. मला खरं सांगा कृष्णा महाराज, तुमच्या परिसरामध्ये बागा कशाच्या आहेत? चोपदार बागा गांजाच्या, शब्दार गांजाच्या म्हणते ते. ऐका, बागा द्राक्षाच्या आहेत का? आहेत की? हां, मला खरं सांगा, ज्ञानोबरायांनी गोड दृष्टांत रंगवला आहे. माणसं फायद्याकडे वळलेली आहेत, जिकडं घाट आहे तिकडं नाही. हां, घाट्याकडं आपलं लक्षच नाही. ताळेबंद जिकडं फायदा भेटतो तिकडं आहेत. मग माऊली सांगतात प्रत्येकाच्या दारासमोर तुळस आहे, बरोबर आहे ना? तुळशीचं झाड प्रत्येकाच्या दारासमोर आहे. सकाळी उठल्याबरोबर कोण कोण पाणी घालते तुळशीला? 1 2 3 4. तुम्हाला एक बी नाही तुळशीला पाणी का? आपल्याला तुळशीचा फायदाच माहीत नाही, तर पाणी काऊन घालावं? आता द्राक्षाच्या बागा आहेत म्हणा तुमच्याकडं. मला सांगा, आता नेमकं द्राक्षाचं सीझन सुरू आहे आणि या सीझनमध्ये भुरी नावाचा रोग त्या बागेवरती पडत असतो. त्या बागाच्या डॉक्टरनी सांगितलं काय, म्हणजे तुम्हाला द्राक्षाची बाग जर जगवायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे 70 रुपये लिटरचं दूध त्या बागाला फवारलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सांगवीतून कॅन्डच्या कॅन्ड शेतात जातील का नाही? जातील. कशामुळं? समजा बागाला दूध नाही घातलं तर आपण माणसात बसणार नाही. 4 माणसात नाही बसलो, पुन्हा जर बसायला गेलो तर आपला खिसा खळखळ करणार नाही. हा लाभ बागेपासून आहे. पण तुळशी, माऊली म्हणतात, तुळशीची या झाडा दुरोनिधा पेन शिंतोडा, का द्राक्षाची या बुडा दुधाची घाली. वेळ पडल्यावर द्राक्षाच्या बुडाला दूध घालणारी माणसं इथं जन्माला आलीत का? फायद्यापोटी. त्याच्यातून आपला काही ना काहीतरी फायदा आहे. मला सांगा, परमार्थाचा फायदा काय? परमार्थातला फायदा एक मोठा आहे. ऐका, इथं नुसतं येऊन झोपलं तरी फायदाच आहे. काय झालं, अजून एक गोड दृष्टांत रंगवलं आहे माऊली ज्ञानोबरायांनी. माऊली म्हणतात, एक भला मोठा गावातला श्रीमंत शेठजी सावकार, कधीच कीर्तनाला न येणारा माणूस, पण कीर्तनाला येऊन बसला. कधीच नाही येणारा, कीर्तनाला येऊन बसला तर बसला. बसल्याबरोबर विनेकरी टाळकरी महाराज हे कीर्तन सुरू झालं. ते डायरेक्ट मंडपाच्या कोपऱ्यावर आला. म्हणजे गावातला कधीच नाही येणारा इतका श्रीमंत व्यक्ती कीर्तनाला येऊन बसला. बसल्याबरोबर त्याला रामकृष्ण हरीला कृष्णा महाराजांनी खर्जे लावायच्या अगोदर त्यांनी षडज लावून मोकळा झाला. बसल्याबरोबर रामकृष्ण हरीलाच झोपला. सगळे कीर्तन संपलं, लोक गावातले उठून गेले. विनेकरी महाराजांनी सांगितलं, जा झालं, संपलं कीर्तन ऐकलं तुम्ही? हो, कीर्तन ऐकलं. वा 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 वा, आनंद झाला. घरी आलं, बायकोला वाटलं झालं कीर्तन. झालं. कीर्तनात काय मंत्र दिला? यांनी काही रामकृष्ण हरी, विठ्ठल, केशवा, श्यामनाथ काहीच नाही ऐकलं. तिथं फक्त गेल्यानंतर या, बसा आणि जा. बायको त्याच्या पुढची हुशार पहा. ती म्हणली, आता याच मंत्राचा जप करायचं म्हणे तुम्ही रात्रंदिवस. या बसा जा, या बसा जा. ते कुठेही घोकायचं. आणि नेमकं योगायोगानं त्या सावकाराच्या घरी अचानक मध्यरात्री चोर आले. चोर आल्याबरोबर सावकारानं झोपीतनं सांगितलं, या. चोर घांगारून गेले ना. अरे 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 म्हणले, सावकार जागीच आहे, आपलं फसलं काम. या. ते गडबडीनं खाली वाकून म्हणले, बसा. चोर म्हणले, आता सावकारानं ओळखलं गड्या, बसा म्हणतंय हे. मग आता उगं लपवालपवी करण्यापेक्षा मोठ्यानं पुन्हा सावकार म्हणले, जा. आता असं कसं काय जा म्हणे, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाकाल ना आम्हाला. सावकार माफ करा. खरंच चोर तिथं त्याच्या समोर आले. नाही 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 नाही, मी तुम्हाला आता सोडणार नाही. म्हणजे हे तर जागी होता बुवा, हे झोपीत घोरता या बसा जा म्हणायचं. पण चोराला वाटलं हे जागी. सावकार घाईनं उठून बसला. आता तुम्हाला सोडणार नाही. सावकार, आता तुमच्याशिवाय आम्हाला कोण पदरात घेणार आहे? काय करा, आम्हाला द्या सोडून द्या. म्हणजे असं नाही सोडणार. ते चोर पहिले एक ठिकाणी चोरी करून आलेली होती आणि ते चोरीचं काठोडं समोर ठेवलं. म्हणजे सावकार, हे सगळंच तुम्हाला घ्या, पण आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये काही पाठवू नका. चोर निघून गेले. सकाळी उठल्याबरोबर ते दुसरीकडं केलेली चोरी ते तसंच गाठोडं सावकारानं बायकोच्या समोर आणलं आणि बायकोच्या समोर ठेवल्याबरोबर ते म्हणले, हे काय?
म्हणजे रात्रीच्या कीर्तनाचं पाकिट आहे. पाकिट म्हणजे काय कारण? अगं म्हणजे मी कीर्तनाला गेलो, रात्री आपल्या घरी चोर आले. कीर्तनात गेल्यानंतरचा फायदा सांगतो ऐका. इथं नुसतं या बसा जा एवढं म्हणल्याबरोबर ती म्हणली अर्ध सोन्याचं गाठोडं नाही काही करता मिळाले. बरं ना, काहीच काम नाही करता एवढं गाठोडं मिळाले. मग मला सांगा कीर्तन ऐकल्याचा फायदा आहे की नाही? या बसा, झोपू वाटलं बसू वाटलं बसा. संयोजक मंडळींनी गाद्या टाकल्यात. लई कटाळा आला तर माय झोपे. ऐका, कीर्तनाचा फायदाच इतका आहे, संत सेवेचा हा फायदा आहे. आणि आपण सर्व सेवा करणारी मंडळी आहात. मी पहिल्यांदाच सांगून आलो, कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, मनोरंजनाचं साधन नाही तर उपचाराचं साधन म्हणजे कीर्तन आहे. आणि या हरिकीर्तनामध्ये आपल्या जीवनाचा ताळा आहे, जो ताळा आहे ना हुकलेला, तो सगळा ताळेबंद कीर्तनामध्ये. ऐका, माणसं कीर्तनामध्ये आली की गुणसंपन्न बनतात. एक इथं देव गुणसंपन्न आहे आणि दुसरे साधू गुणसंपन्न आहेत. आणि अवगुण वाट्याला आला तो माणसाच्या. अवगुण कोणाच्या वाट्याला आला? कुटीलपणा कोणाच्या वाट्याला आला? विनाकारण माणसाच्या वाट्याला कुटीलपणा आला. पा आता इथला विचार केला तर पोरं अवगुणी, पुन्हा बाप अवगुणी, त्यांच्या आया अवगुणी, सगळी अवगुणाचीच खाण भरलेली आहे. बरोबर आहे ना? पोरं अवगुणी. पोरं किती अवगुणी आहेत? आता ही गावातली आपल्या सांगवीतली पोरं लय मस्त बसली. तो टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. वा, नाही गोंधळ करता इतकं निवांत बसलीत पोरं. पण काय काय गावची पोरं इतकी अवगुणी बोलायचं कामच नाही. पा एक जण विनय महाराज, मी दुपारचं कीर्तन केलं आणि संध्याकाळच्या कीर्तनाला जायचं ठरवलं. मला आता दुपारी इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपलं दैठण्याला थांबावं मी तुमच्या इथे आणि पुन्हा तिकडे बार्शीकडे पलीकडे प्रवास करावा. दुपार साजरी करण्याकरता एक जणाच्या घरी गेलो. पा आणि एक जणाच्या घरी गेलो, शर्ट काढलं आणि शर्ट काढून खुंटीला अडकावलं आणि बसलो आपलं उन्हाळ्याच्या दिवसात मांडी घालून. पोरं किती अवगुणी. पा तिथून एक पोरगं चाललं, जाता जाता माझ्याच चपला येऊन चाललं. मी अहो ते तर माझ्याच चपला लिहून चाललं. यानं तर डीपीवरच आकडा टाकलाय. म्हणलं लाईनमॅन 3 टाईम उभा असते नाही तर कळत नाही तुम्हाला. माझ्याच चपला घेऊन चालले म्हणलं. ते असं नाही बघा. ते म्हणले महाराज चे म्हणले हे आपल्या कंपनीचा मालच नाही. म्हणलं मग तुमचं कुठं आहे? ती बघा खुंटीला अडकवलेलं शर्ट आहे ना तुमचं. म्हणले ते शर्टाच्या खिशातलं पाकिट काढतंय कीर्तनाचं. म्हणजे पोरं अवगुणी. ऐका, याच्या पुढे सांगू का अजून. एक जण एका शेतकऱ्याच्या शेतात पेरूच्या झाडावरती पेरू चोरताना दिसलं. शेताचा मालक आला म्हणे, पेरू चोरतोस का रे, उतर खाली. ते खाली उतरलं. चल चल तुझ्या बापाकडेच घेऊन जातो म्हणजे. एक झपका दिला लावून. चल. ते म्हणा बाप माझा घरी सापडायचाच नाही. बाप सापडणार नाही. ते म्हणा मग कुठं काय सामानगावला वारीला गेला काय? वारीला. ते म्हणलं वारीला नाही. ती बघा म्हणजे पलीकडल्या झाडावरती पेरू तोडते. पोरं अवगुणी, बाप अवगुणी. बाप किती अवगुणी आहे. आता ही मेजर साहेब हार घालून गेली. पा पण यांनी काही तसं काही कार्यक्रम केला नाही. पा बाप इतके अवगुणीत चालता एक जणानं मला हार गळ्यात घातला आणि ते बुक्का लावला. आता हे दोन्ही बोटं पुसायचे कुठं, इकडे तिकडे पुसण्यापेक्षा एक जण नेहरूलाच पुसलं आणि गेलं निघून फेरी मारून. बाप अवगुणी, पोरं अवगुणी, आया अवगुणी. आया किती अवगुणी. दोघं नवरा बायको गाडीवर चाललेले आणि गाडीवर जाता जाता बायकोनं गप बसाव का नाही, हळूच म्हणते काय हो. मी काय म्हणते, बोल काय म्हणते. समोरून एक गाढव येत होतो. गाढव. ते म्हणले तुमच्या पाहुण्याला रामराम घालान. ते म्हणला सासऱ्याला रामराम करीत नसतो. मी बाया अवगुणी. ऐका, बाया इतक्या अवगुणी. ते सांभाळणं फार कठीण आहे. विनय महाराज, कोणत्याही कंपनीचा माल असू द्या. एक दिवशी एक जणानं फोन केला. इकडून जावायनं फोन केला आणि जावायनं फोन केला तिकडं सासरवाडीला फोन करून नुसता जावाई मोठ्यानं रडू लागला आणि रडता रडता विचारलं सासऱ्याने, नेमकं काय झालं बापू, का रडता? पीटीवाले बापू नाही, जावाई बापू का रडता? ते का म्हणले, मामा तुम्ही जे माझ्या पदरात फळ टाकलंय ना ते लई कडू निघालं. पण त्यानं चालता लगेच फोन कट केला. थांबा मला 2 मिनिटानं माघारी फोन करतो. 2 मिनिटानं सासऱ्यानं माघारी फोन केला कृष्णा महाराज आणि सासराच रडायला लागला मोठ्यानं. ते म्हणले, अरे मामा, अहो म्हणले झालं काय?
काय सांगायचं म्हणले, तुम्ही जे फळ भोगताय ना त्या फळाचं अख्खं झाड माझ्या घरात आहे. कळत नाही तुम्हाला ही फोरची अख्खं झाड. सगळे दुःखीत महाराज. बाया इतक्या अवगुणी, अजून किती अवगुण सांगू. मी एक जणाच्या घरी गेलो. विनय महाराज ऐका, हे तुमच्या फायद्याचं आहे. मी एक जणाच्या दारात गेले बरोबर, ती घरातली घर मालकीन फरशी पुसत होती पा. आणि फरशी पुसता पुसता तिनं मला बघितलं आणि ती फरशी पुसायचं पोचे असते ना असाच फेकून आणला खापकन. वा, तुम्हाला बरं वाटलं की पोरानं? ऐका, तू पोचा फेकून हाणला. मी गरकन माघारी फिरलो. म्हणलं बा, हे तर आपल्यावरच फिरलंय सगळं वातावरण. मी तिच्या मालकाला फोन केला, त्या मित्राला फोन केला. अरे म्हणलं काय तुझ्या घरात तर म्हणलं माझं चांगलं स्वागत झालं रे. तुझी बायको फरशी पुसत होती आणि चालता चालता तिनं पोचा फेकून मारला. नालायक, बेशरम, अक्कल नाही. ते मला बायकोला थांबा थांबा महाराज, तुम्ही तिथं थांबा, मी आलोत. मी आपलं बाहेर आलो. म्हणलं पुन्हा पोचा सोडून दुसरं काय खाण्यापेक्षा बाहेर जाव. बाहेर येऊन थांबलो. ती थोड्या वेळाने ते मित्राला फोन केला, काय आला का म्हणले तू घरी? तर म्हणला आलो महाराज. मग आतमध्ये जा ना. तर म्हणलं आतमध्ये नाही, अजून फरशी ओली आहे. नाही कळलं तुम्हाला? ऐका, ही 4Gचं काम आहे. मला सांगा, आतमध्ये नवऱ्याचं जर स्वागत असं होत असेल तर ते कसं काय जाईल घाबरून? बाया अवगुणी, पोरं अवगुणी, बाप अवगुणी. मग या सगळ्यांना गुणसंपन्न सांभाळणारा कोण असेल तर तो गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, त्या गुणाची खाण असणारा तो परमात्मा. आणि त्या परमात्म्याच्या संगतीमध्ये आपल्याला जायचं असेल तर एवढा एकच मंडप शिल्लक आहे. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, गोकुल में पाया तुझे, वृंदावन में ढूंढा तुझे, मथुरा की गलियों में मेरे श्याम का ठिकाना. एवढा एकच समागम आहे महाराज. आणि या समागमामध्ये आल्यानंतर संत आपल्याला बनवत असतात. काय बनवतात? सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. बद्धतेतून मुक्ततेकडे सहज प्रवास करायचं साधन काय असेल तर हा समागम आहे, संतांची संगती आहे. आणि या संगतीचा परिणाम जीवन कसं होतं? निसंगी बनतं, एकांकी बनतं. एकांकीचा परिणाम काय होतो? निर्मोही बनतं. मोह कुठलाच जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. आणि निर्मोहाचा परिणाम त्या निश्चल तत्वाची भेट होते. निश्चल तत्वाची एकदा भेट झाली बद्धतेतून मुक्ततेकडे सहज आपला प्रवास होतो. आणि या प्रवासाकरता माध्यम काय असेल तर त्याचं नाव हरिकीर्तन आहे. विठाला आणि हरिकीर्तनामध्ये येण्याकरता ऐका, या प्रकृतीचा विचार केला तर ही प्रकृती त्रिधा आहे. त्रिधा, हिच्यातले गुण अष्टधा आहेत, हिची द्वारं 10 आहेत. पण सत्वगुण हा कामयाबी जर झाला, जागरूक झाला तर ही प्रकृती कीर्तनाकडे पाय वळत असते. ऐका, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. पण एवढं म्हणता नाही, भगवान परमात्म्याच्या मुखातली पुन्हा भाषा बदलली. काय भाषा आली? सर्वद्वारेषु देस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानम यदा तदा विद्या विवृत्तम सत्वमित्युत. महाराज म्हणतात आपलं जीवन अवलंबून कशावरती असेल तर ते म्हणजे सत्वगुणावरती आहे. आणि तो सत्वगुण कुठं मिळतो तर साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर. साधूच्या संगतीमध्ये आल्यानंतर मिळतो काय तर वैराग्याचा प्रसाद. आणि त्या प्रसादानं काय होतं? प्रसादे सर्व दुःखाणां हानिरस्य उपजायते, प्रसन्नचेतसु ह्याशु बुद्धिपर्येव तिष्ठते. बुद्धिपर्येव तिष्ठते प्रसन्नचेतसु ह्याशु. काय कारण? प्रसादे सर्व दुःखानां. आणि एकदा सत्पुरुषाचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला, फायदा काय होतो? प्रसाद असतो प्रसन्नता, चित्ताची कायम प्रसन्नता राहते. त्याला साधू म्हणतात. ऐका, बिघडलेल्या काळात तर कितीही बिघडलेलं असू द्या, पण चांगल्या काळात सुद्धा
साधूला चांगलाही काळ घेणं देणं नाही आणि बिघडलेलं काळही घेणं देणं नाही. सततम संतुष्ट वर्तते इथे संताः. वितुष्टतेत देखील ज्याची संतुष्टी बिघडू शकत नाही ना, त्याला संत साधू म्हणतात. मला सांगा, सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या जीवनाचा प्रवास पहा आपण. त्या कार्यकालामध्ये महाराजांना काही सहज समाजाने ओळखलं असेल का? नाही. मग लोक त्या कार्यकालामध्ये त्यांना बोलण्यासाठी ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, एकनाथ महाराज असतील, सद्गुरू श्यामनाथ महाराज असतील, त्या कार्यकालामध्ये साधू त्यांनी सहज ओळखला नाही. आणि न ओळखल्याचा परिणाम असा झाला की समाजाच्याकडे त्यांनी विचारच केला नाही. किती बिघडलेलं म्हणू द्या, काही म्हणू द्या, तुकोबरायांना तुका सेठ म्हणणारी माणसं तुक्या म्हणू लागली. तुका वेडा अविचार बडबड करतो फार. आणि तुकाराम महाराजाला काही अक्कल आहे का म्हणून विनाकारण बडबड करत राहतो. संतत्वाकडे प्रवास होत असताना लोक आपल्याला बोलणार आहेत का? जीवन निसंगी बनलेलं असते, निर्मोही बनलेलं असते. साधूचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. मला सांगा, आज मंडपामध्ये प्रत्येक गोष्टीचा इथं प्रसाद तयार होतो. कधी? शेवटच्या दिवशी शिवाजी महाराज इथं दहीहंडी बांधतात का? दहीहंडी बांधतात पहा. आणि दहीहंडी बांधत असताना त्या गाडग्याची काय किंमत आहे? 50 रुपये आहे, 100 रुपये आहे. त्याच्यात थोडंसं दही टाकावं, थोडंसं लाही टाकावी. मला सांगा, 50 रुपयेचं गाडगं आहे, 10 रुपयेचं दही आहे, 10 रुपयेची लाही आहे. आणि ते गाडगं इथं बांधलेलं आहे. मला खरं सांगा, ते गाडगाचे खापर घेत असताना, फोडत असताना माणसाची किती धावपळ चाललेली असते त्या गाडग्याचं खापर घेण्यासाठी. बरोबर आहे? एरवी खापर काय दुर्लभ आहे का? कोण्याही गावाच्या कडेला स्मशानभूमीत जा, तिथं खापराचे तुकडेच तुकडे मिळतात. पण इथल्या खापर घेण्यासाठी काबर माणसाची रेलचेल चाललेली असती, तर तो इथला परमात्म्याचा प्रसाद आहे. बरोबर आहे ना? शेवटच्या दिवशी मंडपामधले जे खापर आहे ना, तेही प्रसाद होतं. पोरानं ऐका, पोरानं मंडपातलं खापर प्रसाद होतं. बरोबर आहे ना? इथलं दही बोला ना, प्रसाद होतं. म्हण नाही, प्रसाद होती. इथली लाही, इथली बुंदी, पोरीनं तुम्ही म्हणा ग, भात, वा, चपाती, चपला, ऐका, त्या प्रसाद होऊ शकत नाहीत. त्या प्रसादाची काय महती होती, तर चित्ताची प्रसन्नता तयार होते. आणि तो प्रसाद साधूच्या संगतीमध्ये आपल्याला सहज प्राप्त होतो. महाराज म्हणतात, त्याच्या संगतीशिवाय गेल्यानंतर शिवाय पर्यायच नाही. गोड नाथानी फुलवरे रचलेले आहेत पहा. त्याची संगती गेले भक्तीने देखिले भीमा तिरवो. कोणाच्या? परात्पर सोयरा पुंडलिक बरा. दिदला थारा तेने मज बुडतात दिधला. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो प्रसाद प्राप्त होतो. ऐका, नाथ महाराजांनी असंच कीर्तनामध्ये सांगायला सुरुवात केली होती. स्वतःप्रमाण्यवाद, प्रतप्रमाण्यवाद, खंडन मंडन, या सगळ्या जडजडाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव चैतन्याचा भेद, अभेदी वृत्ती कशाने तयार होते. मला सांगा, हे तुम्हाला ऐकायला बरं वाटायला का उगं झोप लागायली? बरं वाटायले ना? ऐका, अरे पोरांना वेदांत ऐकायची सवय झाली म्हणल्यावर मग म्हाताऱ्याचं काय? 25 वर्ष तुम्ही केलेली साधना सफल झाली. नाहीतर आता चालू स्थितीला कीर्तनकाराची एवढी फरफजिती झालेली आहे. महाराज, लोकाला ऐकण्याची मानसिकता नाही आणि कीर्तनकाराला सांगण्याची इच्छा होत नाही किंवा त्याची शास्त्रदृष्टी राहिलेली नाही. हम भी अंधे तुम भी अंधे सब अंधे का मेला, उसमें एक डोलस आया वो भी बन गया उनका चेला. घरातल्या गोष्टी सांगून हसवायला काय लागतंय मामा? पण शास्त्र सांगण्याकरता शब्दकृपा, संतकृपा, आत्मकृपा, गुरुकृपा एवढं सगळं झालं तर कंठो जायते शास्त्र हा इत्यनुभूतोती संस्कृता शास्त्रांपाद्यमध्ये क्रिया जनानाम इति नाम शास्त्री. ऐका, ज्याच्या मुखातून सहज बोलता बोलता कंठातून शास्त्र बाहेर पडतं ना, ऐका, त्या साधुत्वाच्या गोष्टी. एकनाथ महाराज हे खरं कीर्तन करू लागले, पण ते काय म्हणले, लोकांना काही पटना. पेटी मास्तरनं पहिल्या दिवशी हे सगळं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं, एकनाथ महाराज हे असलं सांगणार असाल उद्यापासून तर कीर्तनाला येणं बंद. बरं वाटायला एक बापू तिथलं सांगावले पैठणचं. पेटी सोडली ते मला बघ, पेटी मास्तर निघून गेला, पखवाज वादक निघून गेला, कॅमेरामन निघून गेला, टाळकरी निघून गेले. एकनाथ महाराज देवाच्या समोर जाऊन रडू लागले, देवा अरे मी शुद्ध अंतकरणानं तुझं सात्विक कीर्तन करत होतो, तर हे काही लोकाला पटलं नाही बुवा. मग नाथ महाराजांना सांगितलं, मग तू काय कर, गाते, श्रोते,
पाहते चतुर्विनोदे स्वहंभाव पूर्ण ज्ञाते. म्हणजे इथं विनोद ऐकायला आलेले, गायन ऐकायला आले, वादन ऐकायला आलेले, त्यांना प्रसन्न करण्याकरता श्रोत्याला प्रसन्न करण्याची कला सांगतो. म्हणे काय ऐक, लोकाला ज्याच्यात रस आहे ना ते सांग म्हणे लोकाला, ते कीर्तन. बरं यांना निसंगी बनवायचं आहे. हां, तर मग काय कर, लोकांना जे आवडतंय त्याच्यातून चलत राहा. नाथ महाराजांनी मग रूपकच तयार केलं. पहा काय, आब बायको मोठी, बायको मोठी, मुसळ घेऊन लागती पाठी, मुसळ घेऊन लागती पाठी. लोकाला वाटलं वा 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 वा, म्हणजे आज हे खरं कीर्तन सुरू झालंय. विनय महाराज नाथांनी समाजाच्या समोर पर्याय टाकला. काय पर्याय? म्हणजे तुम्हाला लग्न करायचंय ना, लग्न करायचंय ना, करायचंय. मग मला खरं सांगा, बायको छोटी असावी का मोठी असावी, तुमची चॉईस. ते म्हणे काय, बरं जाऊ द्या. तुमचं झालंय का? नाही मारती रिकाम आहे आपला. बरं जाऊ द्या. मग करायचंय का? करायचंय. जमू मी? तुम्ही वा 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 महाराज म्हटलं. ऐका, बायको छोटी असावी का मोठी असावी? चोपदार, मग म्हातारी तुमची जाड आहे का पातळ आहे? हाय का? हाय का? मी काय म्हणलं, भैरच माझ्या नशिबाला येते का युवा. म्हातारी हाय हाय बरं जाऊ द्या. विनय महाराज तुम्हाला काय वाटतं, बायको छोटी असावी का मोठी असावी? छोटी असावी. बरं, तुमची आता तुमच्या शरीराप्रमाणे तुमची चॉईस आहे. ऐका, छोटी असावी. बायकोनं जीव घालावं का मारावं? जीव घालावं. बरोबर आहे ना? हां, बायकोनं जीव घालावं का मारावं? जीव घालावं. आणि जर चुकून मारत असली तर घरात मारावं का बाहेर मारावं? घरात. काय बिनलाजे येतो तुम्ही? म्हणजे मार 100%. नाथ महाराज म्हणले बरं. मग आता तुम्ही काय करा, तुम्हाला मोकळं व्हायचंय ना, मी तुम्हाला हे समागम सांगतो. काय, आता साजनी झाले मिनी संग, साजनी झाले मिनी संग, नवऱ्याचा टाकीला संग, विकल्प नवऱ्याचा सोडीला संग, काम क्रोध हे जोडीले मांग, काम क्रोध हे जोडीले मांग, गेला मोकळा मार्ग सुरंग, खरं सांगू का, तुळजापूरचं वयान हे योगायोगानं नवरात्र महोत्सव आहे. आजची जी देवीची पूजा आहे ती चंद्रघंटिका आहे. चंद्रघटा. आणि तिचं काही स्वरूप सांगत बसत नाही पा मी. पुन्हा कधी तर असं नाही. आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियेला किंवा टाकीला संग, केला मोकळा मार्ग सुरंग. आता मी निसिंग मोकळी झाले. कशामुळं? तर संत समागमामुळे. महाराज मग या संतांच्या दर्शनाचा फायदा संतांच्या दर्शनाचा इतका मोठा आहे. ऐका, इथं आलो ना, देवन संत ही भूमिका वेगळी नाहीच. विश्वमाऊली ज्ञानोबराय फार गोड सांगतात. माऊली म्हणतात, फक्त दिसायला भिन्न असतील, असायला मात्र एकच आहे. मग तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, वाचून तुवट वस्तू विचारे तेची ते गा. आज इथं पाठ सांगवीमध्ये एवढी भली मोठी गर्दी आहे, पण याच्यातला एखादाच त्या भूमिकेपर्यंत पोहोचला जातो. ज्ञानोबराय सांगतात, अस्तेची या महापुरी रिगताची कोटीवरी, पैल प्राप्ताची थडी विपायला निघे, एखादा याच्यात विरळा पावे. संत महात्मा अतिशय दुर्लभ असतो आणि त्याच्या जीवनामध्ये
काही जरी प्रसंग आला तर त्या प्रसंगापासून तो बाजूला हटत नाही, कशाचीच आसक्ती ज्याच्या जीवनात राहत नाही ना त्याला संत म्हणतात. आसक्तिरंग विश्वंगम पुत्रदार ग्रहादिषु नित्यंच समचित्तत्वं निष्ठानिष्ठोपपत्तेषु एरवी ग्रहदारा पुत्री नाही जयाजे मैत्री जाणतोची दात्री ज्ञानाची गा. अरे कशातच ज्याची आसक्ती राहत नाही ना त्याला साधू म्हणतात. अजून त्याची निळोबरायांनी अर्थपत्ती करून सांगितली. काय साधू त्याला म्हणतात? अर्थ काम चाड नाही इच्छा, अर्थ काम चाड नाही इच्छा. निळोबरायांनी बनवत असताना सांगितली. काय साधूची व्याख्या आहे? अर्थ काम चाड नाही इच्छा, माना मान मोहमाया मिथ्यावरती समाधान जाणून नेनता. साधू भेट देती तया अवचितारे. माना सन्मानापासून ज्याचं जीवन बाजूला गेलेलं आहे, जो कशातच अडकत नाही ना त्याला साधू म्हणतात. आणि सगळ्या गोष्टीत अडकतो ना त्याला कीर्तनकार म्हणतात. सगळ्या गोष्टीत फक्त अमृताची गोडी कुडीला सांगाती आणि आपण उपवासी मरून या. लोकांना म्हणतात हे अमृत आहे, प्या प्या अमर व्हा अमर व्हा, आणि स्वतः एक दिवशी मरून जातात. महाराज म्हणतात त्याच्यात साधूचं जीवन अडकू शकत नाही. आणि ऐका, जे अडकलेलं जीवन आहे ते बद्धाच आहे. आणि या समागमामध्ये आल्यानंतर त्यांची भेट झाली आणि भेट झाल्याचा परिणाम जीवन निसंगी बनलं. जगद्गुरु तुकोबरायांनी का प्रपंचाचा त्याग केला. सगळं पूर्वाश्रमीचं जीवन पहा महाराजांचं. संबंध प्रपंचामध्ये वाहून घेतलेलं जीवन. व्यापार केला, उद्योगधंदा केला, पैशाचाही धंदा केला. पण महाराज म्हणतात याच्यात काही मला समाधान लाभलं नाही. पुढे मला ज्याच्यात समाधान लाभतंय, माणसाने ज्याच्यात समाधान आहे ना ती समाधानाची वाट कायम डोक्यामध्ये धरली पाहिजे. आणि ते समाधान कुठं असेल तर ते म्हणजे हरिकथेमध्ये. आणि हे व्यासपीठ ते शिकवतं आपल्याला. ऐका, कीर्तन म्हणजे काय? आर्ट ऑफ डुईंग अँड आर्ट ऑफ डाईंग. धिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं मेलं पाहिजे हे शिकवणारं व्यासपीठ, ही शिकवणारी कला ज्याच्या माध्यमातून मिळते ना, प्राप्त होते, त्याचं नाव कीर्तन आहे. विढाला अखंड हिंदुस्थानचे राजे, क्षत्रिय कुलावतांश, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, श्री महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे. ऐका, पूर्वाश्रमीचे राजे महाराजे कथा कीर्तन श्रवण करायचे. आणि कथा कीर्तन श्रवण केल्याचा परिणाम आपला धर्म तेवढ्या ताकदीनं सांभाळायचे. बरोबर आहे ना? आज आपल्याला धर्म कळला नाही महाराज. ज्यावेळी धर्माची निर्मिती होत असताना विष्णू परमात्म्याला एकट्याला करमलं नाही म्हणून ही सृष्टी निर्माण केली. समुद्रामध्ये शेषशाही शयन करत असताना नाभी कमलातून कमलपुष्पाची निर्मिती केली. कमलपुष्पातून ब्रह्मदेव तयार केला. ब्रह्मदेवाला सांगितलं जा सृष्टीची निर्मिती करा. सृष्टीची निर्मिती करत असताना कुणाला निर्माण करावं प्रश्न पडला. पहिल्यांदा ब्रह्मदेवाला 5 पोरं झाली. किती? 5. ते मानसपुत्र आहेत, सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार. हे थोडं अवघड आहे पण लक्ष देऊन ऐका. सृष्टीचा विस्तार 5 पोरं तयार केली आणि सांगितलं काय? म्हणजे हे जग निर्माण करा, ही सृष्टी निर्माण करा. ही सृष्टी निर्मिती करता 5ही पोरं पाठवली. पण पोरांनी ऐकलं नाही. पोरं ऐकतच नाहीत. हे आताचं नाही, जगाची निर्मिती करत असताना, सृष्टी निर्माण होत असतानाही पोरांनी बापाचं ऐकलं. आणि आता ऐकतील असं लई कठीण आहे. आपण स्टेटस रील्स ऐकतो ना रोज. उरामध्ये माया ज्याची, बरोबर ना? का लई अवघड आहे गड्या उमगाया बापर. फक्त ऐकतो महाराज आणि अजूनही तो उमगला नाही. बाप ही संकल्पना थोडी वेगळी. त्यावेळी ऐकलं नाही ना, ब्रह्मदेवाला राग आला. आणि राग तो बाहेर कुठून पडला विनय महाराज? भृगुटीतून, ब्रह्मरंध्रातून राग बाहेर पडला. आणि त्या रागातून रुद्र भगवान तयार झाले. ते नाचतच बाहेर आले महाराज. रुद्र म्हणजे राग. आणि त्या रागाचा परिणाम ते बाहेर पडल्याबरोबर त्यांनी सांगितलं आता आम्हाला काय करा. ऐका, रुद्राला राहायला स्थानं 11 दिली, पत्न्या 11 दिल्या, नावंसुद्धा 11 दिली. त्याच्यातले एक महारुद्र हे सुद्धा आहेत. ऐका, मग इथून रागातून ही रुद्र तयार झाले. पुढे ब्रह्मदेवाच्या दक्षिण स्थानापासून धर्म तयार झाला. मुखापासून सरस्वती तयार झाली. पुढे ब्रह्मदेवाच्या सावलीपासून 10 ऋषीची निर्मिती. आणि त्या 10 ऋषीच्या निर्मितीनंतर मरीची, अत्री, अंगिरा,
हे पोलसते सगळे ऋषी तयार झाले, मनु शतरूपान, मग तिथून पुढे नंतर सृष्टीचा विस्तार आहे आणि त्याच्यामध्ये राजे महाराजे कथा कीर्तन ऐकायला येऊन बसायचे. तत्कथनम तत्चिंतनम अनन्य तत्प्रबोधनम. जीवनामध्ये समाधान व्हायचं असेल तर हरिकथेशिवाय पर्याय नाही. को कथा को सुधा को लोके. जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर हरिकथा आहे. आणि या हरिकथेचा परिणाम काय, आपला एकट्याचा उद्धार होईल असं नाही, तर अख्ख्या सगळ्या कुळाचा उद्धार होईल. कथा भागीरथी स्नान जे करीती तयाचे उद्धरती पूर्वज ते. तयाचे उद्धरती पूर्वज ते. कथा भागीरथी स्नान जे करीते तयाचे उद्धरती पूर्वज ते. तयाचे उद्धरती पूर्वज ते. कथेमध्ये स्नान केल्याचा परिणाम काय होतो. कथा भागीरथी स्नान जे करीती तयाचे उद्धरती पूर्वज ते. तुम्ही स्वतः उद्धरून जाल याच्यात नवल नाही, तर अख्ख्या पूर्वजांचा सह उद्धार होऊन जाईल. परंपरा त्याची कुळ शुद्ध. परंपरा त्याची कृष्ण महाराजांनी अगदी गोड आणि वेळेवर समयोजाना परंपरा त्याचे कुळशुद्ध. तुम्ही आता हरिपाठातलं प्रमाण दिले पहा. मी परवा एक ठिकाणी सांगितलं, अरे देव स्वतः शेवटच्या समयास आपल्याला आपल्या आलिंगन देतो महाराज, अंती ते आपणापाशी न्यावे. संतांनी प्रार्थना केलेली ते भजन्या काय म्हणलं माहिती आहे का, आता तर आपण फाशी घ्यावी. अंती ते आपणा पाशी न्यावे. अवर टिपका दिलेला आहे, अनुस्वार आहे, अंती ते आपणा. तसं परंपरा त्याचे कुळशुद्ध. महाराज म्हणतात का एकट्याचा उद्धार नाही होणार, तर अख्ख्या कुळाचा उद्धार होईल. मला सांगा, शबरी भिल्ल समाजातली होती, बरोबर आहे नाही का. शबर राजाची कन्या ती शबरी आयुष्यभर परमात्म्याची वाट पाहिली. एक दिवस तो तिथं आल्याशिवाय राहणार नाही. शता एका जन्माच्या तरी शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. अरे 1000 जन्म झाल्यानंतरही त्याला आपली दया माया येईल का नाही. आपण सद्गुरू श्यामनाथ महाराजांची, गुरुरे काकांची, दादांची, बापूंची सेवा केल्याचा परिणाम एक ना एक दिवस तरी का असेना पण त्याला दया येईल का नाही. गुरुदेव काय वेगळी भूमिका आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. त्रैलोक्यामध्ये ऐका, गुरु गोविंद दो खडे का केला गोपाय. मला सांगा, बलिहारी सब गुरुदेव की गोविंद तिनोने का. महाराज म्हणतात गुरु आणि देव एकदा जर आले तर आपण देवाची पूजा नाही करायची, तर आपल्या सद्गुरूची पूजा करायची. म्हणून धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरू रायाचा. आपण सर्वजण भाग्यवान आहात की आपल्या शेजारी सामणगाव आहे, सद्गुरू महाराजांची परंपरा आपल्या गावाला लाभलेली आहे.
खूप मोठी दिव्य आणि उज्ज्वल परंपरा आहे. संत जीवनाचा ओहापोहा आपण तिथं जाऊन ऐकत असतो, श्रवण करत असतो. पहा, महाराज म्हणतात त्या संत जीवनाचा ओहापोहा काय सांगायचा, का त्यांनी समाजाचे घाव सोसलेले आहेत. मला सांगा, विश्वमाऊली ज्ञानोबरायांची आईवडिलांची काय चूक होती हो? काही नाही. आम्हाला यांनी धर्म मार्तंडांनी बाजूला काढलेला आहे ना, मग आम्हाला आनंदानं गावामध्ये जगता यावं याच्यासाठी आळंदीमध्ये निवास करत असताना ही मंडळी आळंदीतल्या लोकांनी गरळ ओकायला सुरुवात केली. काय गरळ ओकत होते? अरे म्हणले, पहिल्यांदा काही लग्नच केलं, पुन्हा संन्यासच काय घेतला, पुन्हा माघारीच काय आली, पुन्हा 4 बाळाला जन्मच काय दिला. असं कुठं यांचं हे जीवन आहे का? हे चुकीचं आहे सगळं. घोर पाप यांच्याकडून घडलेलं आहे. गावातून हकलून दिलं. ऐका, 4 बालकासह हे कुटुंब सिद्धपीठामध्ये राहायला गेलं. पण गावातले लोक काही पुन्हा बाहेर गेल्यावर पुन्हा गप बसले का? नाही, पुन्हा गरळ लोकायला सुरुवात केली. विठ्ठलपंतांना सांगितलं काय, अरे उद्यापासून इंद्रायणीचं स्नान नाही, सिद्धेश्वराचं दर्शन नाही, आळंदीमध्ये प्रवेश नाही, धर्मामध्ये तुम्हाला राहण्याकरता जागा शिल्लक नाही. काही यांचा दोष होता पहा. एक तर गावाच्या बाहेर हाकलून दिलं, पुन्हा तिथूनही सांगितलं इथून प्रवेश करायचं नाही. न्हाव्याला सांगितलं केस कापायचे नाहीत, कुंभाराला सांगितलं खापर द्यायचं नाही, यानं कुणी भिक्षा वाढायची नाही. एवढा त्रास द्यायला सुरुवात केली. पण ऐका, याही त्रासात साधूचं जीवन डगमगलं नाही. विठ्ठलपंतांना रुक्मिणी आईसाहेबांनी रडत रडत सांगावं, मालक आपलं जीवन गेलंय उकडलं कसं तरी, पण आपल्या मुलाबाळाचं कसं होईल? जाण तुम्ही मराठवाड्यामध्ये आपेगावच्या शेजारी पैठण नावाचं क्षेत्र आहे, त्या पैठण क्षेत्रामध्ये तुम्ही जा, आपल्या बाळांना न्याय मागून आणा, त्यांची मंजूर होईल का पहा. ऐका, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आळंदी ते पैठण प्रवास करत करत पायामध्ये चपला नाही, अतिशय बिकट परिस्थिती. आणि पैठणला आले. पैठणच्या न्यायपीठानं काय न्याय दिला? देहांत प्रायश्चित्त. मध्यरात्री 4ही बालकाला सोडून निघून गेले. पुढे ज्ञानोबराय आळंदीमध्ये भिक्षाटन करत होते. भिक्षाटन करत असताना हे लोक कुणी काही वाढलं नाही, पण कुणीतरी भिक्षा टाकायची निघाले. आणि जात असताना काकांनी पाहिलं, आणि विसोबा काकांनी पाहिल्यावर सांगितलं, थांब ज्ञान्या, काय कुठं निघालास? अरे संन्याशाच्या कार्ट्यात तुमचं तोंड पाहिलं तरी आम्हाला सचेल स्नान करावं लागतं, इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करावं लागतं. काका, आमची काय चूक आहे हो? आमचे आई वडीलही गेलेत, आता आम्हाला खाऊ पिऊ कोण घालणार आहे? की भिक्षाटन केलं पाहिजे. अरे खुशाल भिक्षा मागणार, त्याचं तुम्ही अन्न सेवन करणार, निवांत झोपी जाणार, जाण काहीतरी कामधंदा करा. काका मला सांगा, 4 आणि 5 वर्षाच्या वयामध्ये, 6 वर्षाच्या वयामध्ये काय तर कामधंदा होणार आहे? पण काकांनी तेवढ्यावर थांबले नाहीत. झोळी ओढून घेतली, पीठ खाली सांडून दिलं, पायानं तुडवलं, एक गालात चपराक दिली. ज्ञानोबराय उद्विग्न झाले आणि उद्विग्न होऊन सिद्धपीठामध्ये आले. दाराची कुटिया बंद केली आणि 1-2 तास झाले, बाहेरच येईनात. निवृत्तीनाथ महाराजांनी हाक मारावी, ज्ञाना दादा, ज्ञाना, दार उघडा दादा, ज्ञाना दादा, दार उघडा. आतून कसलाच प्रतिसाद नाही. सुपान काकाला पाठवलं. सुपान काकाने सांगितलं, ज्ञाना दादा, काही फरक पडेना. शेवटी मुक्ताबाईला सांगितलं, ऐका मुक्ते, हा ज्ञाना ज्यावेळी कुणाचं ऐकत नाही ना, त्यावेळी हा फक्त तुझं ऐकतो, ऐक जा. समजा मुक्ताबाईनं ताटीच्या सफेतून आत पाहिलं, योगाग्नी मुद्रा लावलेली भावमुद्रा ती प्रसन्न पाहिली आणि बाहेरूनच आवाज दिला, ज्ञाना दादा, दार उघडा दादा. अरे ओळखा स्वतःला, तुम्ही कोण आहात? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, किंवा ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ओळखा स्वतःला. अरे तुम्ही योगी नाही, योग्याची माऊली आहात. आणि ऐका, संत जेने भावे, जग बोलणे सहावे. ज्याला संत म्हणून फिरायचं आहे ना, त्यानं सगळ्या जगाचे आघात सहन केले पाहिजेत. आणि हे सहन करणारे हे महात्मे आहेत. महाराज म्हणतात, या महात्म्याने सहन केलेलं आहे. कुठं? इथं कलियुगामध्ये मृत्यूलोकात. आणि हे सहन करणारे एवढे आघात प्रघात येऊन ज्याच्या चित्तावर कसलाच परिणाम होत नाही, त्या महात्म्याचं वर्णन मी माझ्या मुखाद्वारे काय करावं निळोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. ते त्यांचं मार्दव आहे. कसलाही आघात प्रघात साधूच्या जीवनावरती येऊ द्या.
कसल्याही आघात प्रघातामध्ये ज्याच्या चित्तावर कसलाच परिणाम होत नाही ती महाराज त्यांचं काय माझ्या मुखानं वर्णन करावं. हरिभक्त थोर भूमंडळी, या भूमंडळावरतीच त्यांचं अवतीर्ण होणं आहे. मी काय वर्णन करू शकतो. ऐका, कसाही प्रसंग असू द्या, कुठल्याही प्रसंगामध्ये संतांचं जीवन आहे. आपण कधी कधी प्रपंचामध्ये थोडी एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर जीवन असं हातबल होऊन जाते महाराज. आर्थिकदृष्ट्या जर आपण जर दुर्बल बनत गेलो तर माणसं त्याचाही खेद व्यक्त करतात. पण साधूचा विचार, इकडचं आकाश तिकडं पडलं तरी त्याला काही घेणं देणं नाही. हां, जव हे आकाशवर पडो पाहे, जव हे आकाशवर महाराज म्हणतात इकडचं आकाश तिकडं पडलं तरी साधूच्या जीवनावर कसलाच परिणाम होऊ शकत नाही. महाराज म्हणतात जव हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. महाराज अहो हे सगळं जग दुःखानं भरलेलं आहे आणि या दुःखामध्ये तुम्ही राहता कसं काय. महाराज म्हणले अरे किती मोठं दुःख असू दे मी त्याला मानितच नाही. दुःखाला मानित नाही, दुःखाला मानित नाहीत मग शरीराला मानायला पाहिजे ना. ते म्हणले शरीराला सुद्धा मी मानित नाही. शरीराते तृणवत मानिती, गवताच्या काडीप्रमाणे मी शरीराला किंमत देतो. बरं समजा याला जर त्रास दिला तर शरीराला मी त्यालाही मानित नाही. शस्त्रेवरी तोडिलिया का देह आगी माझी पडिलिया, चित्त महा सुखे पोहडलियाचे ओची नाही. काय कारण उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु न असक्तम इथे उदासीनम औदासीन्या. बरोबर आहे ना. प्रपंचामध्ये राहून सुद्धा आता हे तुम्हाला कळल नाही कळल, बरोबर आहे का. मामा बॅटरी लावायलेत, मी म्हणलं रेल्वेचं सिग्नल आलं काय नाही. काय होतं माहिती आहे, खरं सांगितलं की माणसं जांभळ्यात येतात बघा. ज्ञानोबरायाची गोड ओवी माऊली म्हणतात विनाकारण माणसाला एखादी गोष्ट जर आवडत नसेल आणि त्याच्या नशिबाला येत असेल तर ती काय म्हणते माहिती आहे का, अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी, नुसदेची परवडी जांभयांची. बसून बसून उगं जांभळ्या तर देणार, गादीचे दोरे तर काढणार आहे का नाही. हा तमोगुणाचा परिणाम आहे महाराज. आणि या तमोगुणामध्ये एकदा माणसं व्यथित झाली की मग काय कधी कधी चेष्टा करायला माणसं स्वतःशी प्रवृत्त होतात. इथंच राहतात महाराज. मग साधूची चेष्टा नाही करायची का. हरिभक्त थोर भूमंडळी, मुखाद्वारे मी काय वर्णन करावं अशा थोर थोर महापुरुषाचं. निळोबराय म्हणतात मला सुद्धा अनिर्वचनीयता तयार झाली. मला बोलण्यासारखं भरपूर होतं पण मी बोलूच शकत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करायला सुरुवात केली आणि सुरुवात करत असतानाच डायरेक्ट सांगितलं नमो शतबोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमद अभिलासिया, नमो संसारतम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालनलीला. अख्खा 10वा अध्याय लिहायला सुरुवात केली आणि एक 20 ओव्या झाल्याबरोबर लक्षात आलं आता काय आपण आपल्या मुखातून सद्गुरूचं वर्णन करू शकत नाहीत. मग काय केलं पाहिजे.
फक्त उगयाशी माता ठेवीची चरणी हेची भले. ऐका नाही ते शरीर धर्म आहे. तुम्हाला सांगू का दैहिक दैविक आणि आत्मिक त्रिविध तापानं ग्रासलेलं म्हणजे शरीर आहे. आणि या शरीराचा विचार आहे ह्याला आधी हा उपसर्ग लागलेला आहे. आधी दैविक आध्यात्मिक आणि आधी भौतिक. शरीर रोगाचं भांडार आहे, दुर्गंधीची थार आहे. महाराज म्हणतात ही आध्यात्मिक दुःख तर प्रत्येकाला आहे. ही कुंभकर्णाची पत्नी म्हणजे निद्रा आहे, झोप आहे ना, ही कुंभकर्णाची बायको आहे. दोघांचा संवाद सुरू झाला. म्हणजे महाराज तुम्ही माझ्या मालकाला तर मारून टाकलेलं आहे कुंभकर्णाला, मग आता मी काय करायचं. त्यांनी सांगितलं तुला एकच वर आहे, जे सज्जन माणसं आहेत ना म्हणजे पटकन कीर्तनात जाऊन बसली की त्यांच्या डोक्यात जाऊन बसायचं. म्हणून जे सज्जन आहेत ना. पण आता शरीर धर्म आहे. नाथ महाराजांमध्ये भागवतामध्ये गोड ओवी सांगितले पहा. देही प्रगटे रोगव्याधी तेने तापे हाळली बुद्धी. बुद्धी तापानं या त्रिविध तापानं तप्त झालेली आणि या तप्त झालेल्या बुद्धीला ऐका संतप्त झालेल्या जीवाला संतृप्ती कुठं मिळते तर हरिकथेमध्ये मिळते. मला तुम्हाला खरं सांगू का महाराष्ट्राच्या पटलावरती 2017पासून सोशल मीडियावरती तुम्ही बऱ्याच लोकांनी मला पाहिलेलं आहे. 2017मध्ये मराठवाड्यात 9 नंबरचा यंग जनरेशनमधला कीर्तनकार आहे. 9 नंबरचा कीर्तनकार जी टॉकीजला 32 दिवस मी शूटिंग केली होती पहा. म्हणजे कंटिन्यू. त्याच्यातही मी त्यांना एकच सांगितलं का अरे तुम्ही बाकी कुठलेही ॲड करायला मला सांगू नका. ज्ञानेश्वरी गीता गाथा ग्रंथ का समाजाचा प्रवास कसा झालेला माहिती आहे का. थोडा सैनिक सांगायचा, थोडे छत्रपती शिवाजी महाराज, थोडे संभाजी महाराज, थोडे येसाजी मुरारजी देसाई. ही काही कीर्तनाचे विषय नाहीत असं नाही, कीर्तनातले विषय आहेत. पण ऐका कीर्तनाचा गाभा काय असावा. भक्ती ज्ञान वैराग्य या सगळ्यांनी एकरूप गच्च भरलेलं जर काय असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे. आणि या कीर्तनामध्ये साक्षात देव टाळ घेऊन उभा असतो. म्हणून आता ऐकायचा आपला दर्जा कमी झालेला आहे. कीर्तनकारानं काही सांगू द्या, लोकांनी आपलं विनाकारण मान हलवायच्या. जुन्या काळामध्ये विनय महाराज आता तुम्ही दुपारी ब्रह्मपत्र वाचता. ब्रह्मपत्राला एवढे लोक राहतात काय. नाही 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 2-4 बहिरेन 2-4 डंगऱ्या म्हाताऱ्या. आणि म्हातारे बी गुणाच्या नाही, सोबत 5-4 वर्षाचा नातू मांडीवर घेऊन येणार. आणि येता येता गप्प पण नाही. जुन्या काळामध्ये अंगाई गीत फार सुंदर गायची. जगन्माता यशोदा मैया भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मांडीवरती घेतलं आणि मांडीवर घेऊन गोड ब्रज भाषेत अंगाई गात होती. देव किती रागात असू द्या झोपल्याशिवाय राहतच नव्हते. छगन मगन मेरे लाल को आजा रे निंदिया आजा. चंचल चपल मोहे घनश्याम को आजा रे निंदिया जा. वाह अशी गोड अंगाई घातली की तुम्हाला पण झोपी घातल्यासारखं वाटायले ना. बाबा मी ऐका मी परवा एका कीर्तनाला जाता जाता सहज दुपारी म्हणलं थोडं मंदिर दिसतंय दर्शन करून जावं. एका मंदिरासमोर गाडी उभी केली. म्हाताऱ्या काय गुणाच्या आहेत काय आताच्या. बाबा तिनं मांडीवर नातू घेतलेला आणि त्या नातवाला झोपी घालत घालत मोठ्यानं म्हणत होती काय आम पार्वती कसा केला गणपतीन महादेव संन्यासी. म्हातारे हेच नातू नाही का माईकचं स्टँड घेऊन तुझ्या डोसक्यात घालायचा. असली अंगाई गायल्यावर त्या नातवावर काय संस्कार होईल. लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पारसा. किती सुंदर अंगाई गायच्या. आणि बरं नाही येणे महाराज तुमच्या नशिबाला असल्यात 2-4 म्हातारे असत्याला ऐका. आणि ते पुराण सांगणारे जुनी आता इथं पोती सांगणारे असतात का रामायण सांगणारे आहेत ना. आमच्याकडं लय कॉमेडी अशी टोपी उडवणार मांडी थापटणार हे असं बाया सारणार आणि ओवी नाही कळाली की सर्व म्हणणार एकनाथ महाराजांनी येतच खुट्टी मारली. एकनाथ महाराज खुट्या काढायला आलती का माराय बंधनापासून उकलल्या गाठी.
तसं पाठशाळेमध्ये श्री गुरु भाऊले गोड सांगायचं पा ते काय म्हणायचे म्हणजे एक असं खेड्यात पुराण सांगत असताना आणि ते पुराणिकाच्या समोर 2-4 म्हातारं बसलेलं आणि त्याच्यातलं एक म्हातारं काही सांगू द्या नुसती मान हलवायचं मग ती मान हलवीत ते म्हणले ते पुराण सांगणाऱ्याला विचार मी सगळं सांगतो ते कळतंय का तुला ते मला हो अरे मग खरं आहे खोटं आहे काहीतरी होय नाही म्हणत जाय ना ते मला उद्यापासून बरं मग दुसऱ्या दिवशी महाराजांनी हातात माईक घेतला आणि पुराण सांगायचे आधी म्हणले ह्याची थोडी चेष्टा करून बघावी माईक घेतला सांगितलं काय खरं आहे खोटं आहे म्हणत आहे हां आता तुम्ही म्हणा काय म्हणले एकदा मे महिन्यात म्हणजे वैशाख महिन्यात हिमालयात भलं मोठं वादळ सुटलं खरं आहे का खोटं आहे तो मला खरं आहे महाराज वैशाख महिना म्हणजे अवकाळी असते ना मग म्हणा की हां तुम्ही म्हणत नाही तर मी सांगत नाही जाऊ द्या बुवा हां एकदा वैशाख महिन्यात हिमालयात भलं मोठं वादळ सुटलं हां अहो म्हणा खरं आहे महाराज वा ते म्हणला खरं आहे महाराज आणि त्या वादळानं झालं काय हिमालयात भले मोठमोठाची अशी वडाची झाडं होती आणि त्या वडाच्या झाडाला आगे मोहोळ मोठमोठाले होते तो म्हणला खरं आहे महाराज असतात ना वडाच्या झाडाला आगे मोहोळ खरं आहे म्हणा की वा वरानं माझ्या पार्टीचं व्हाय रे बाबा तुम्ही तरी खरं आहे महाराज ऐका आणि त्या आग्या मोहोळाच्या माश्या वादळानं उठल्या आणि उठून एका गुळाच्या गोडाऊनमध्ये गेल्या माश्या कुठं जात असते ते गुळालाच जात असतात ना तो म्हणला खरं आहे महाराज हां वा 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 आता तुमचा आवाज ऐकू द्या माश्या सगळ्या कुठे गेल्या गुळाच्या गोडाऊनमध्ये हां खरं आहे का खोटं आहे हे खरं आहे महाराज एका माशीनं एक गुळाचं ढेकूळ उचललं तो म्हणला खरं आहे महाराज म्हणले मूर्खाच्या लेका साल्या माशीला कुठं गुळाचं ढेकूळ उचलत असते का 20 किलोचं तो म्हणला खरं आहे महाराज म्हणले साल्या हे सगळं तुला बनवून सांगत होतो तो म्हणला खरं आहे महाराज 26 वर्षामध्ये असला मूर्ख महाराज तुम्हाला कधी भेटलाच नाही जाऊ तुळजापूरला मग आपण असलं असल्यावर काय सांग विठाल जाऊ द्या भाऊ आता ती ब्रह्मपत्रही राहील सगळंच राहील महाराज म्हणतात ही साधू मंडळी इथंच राहतात आणि करतात काय त्यांच्या दर्शनाची अपेक्षा तुम्ही आम्ही करतो असं नाही सृष्टीचा निर्माता सुद्धा त्यांची अपेक्षा करतो त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका महाराज त्यांनी सहन केलं सोसलं म्हणून पूज्य सकळ लोका फक्त सामनगाव पाटसांगवी जातेगाव दैटणे एवढ्या पुरतं मर्यादित नाही तर पूज्य सकळ लोका विश्वा झाले महाराज जगाचा ग्रास बनलेला जो काळ आहे यम आहे तो यम सुद्धा वैभव महाराज त्यांच्या दर्शनाची अपेक्षा करत होता यम धर्मवास आस करतो साधू असं नाही त्यांनी सहन केलेलं आहे सोसलेलं आहे म्हणून माणसानं सहन करायला शिकलं पाहिजे ऐका ज्यांना सहन होत नाही ना त्यांचं नाव उद्यापर्यंत सुद्धा राहत नाही म्हणून माणसानं सहन करायला शिकलं पाहिजे निसंग विवर्ज निर्मोही जीवन जगलं पाहिजे कशातच आसक्ती न राहता जगलं पाहिजे महाराज मग या संतांनी सहन केलं त्यांच्या घरादाराचा पत्ता राहिला नाही आणि मग आमचं भलं करतील का आमचं भलं ऐका शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्र कथेमध्ये आपण श्रवण केलेलं आहे नाथांच्या घरी चोर आले होते आणि चोरांनी एकमेकाला सगळं सुवर्णाचे गठुडे उचलून दिले ऐका शेवटच्या चोराला गठुडच उचलं ना मग काय करावं नाथ महाराजांनी स्वतः जाऊन सांगावं रे ये इकडं तुला उचलत नाही ना मग ही घे उचलून डोक्यावरती द्यावं मग कशामुळे ऐका त्यांच्या पायावरती आपण जिच्यासाठी प्रयत्न करतो ना ती रिद्धी ती सिद्धी साधूच्या पायावरती लोटांगण घालीत उभी असते म्हणून आज सामनगावला आपण जातो सद्गुरू शामनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन करतो ना ती समाधी आपल्याला अखंड जीवन जगण्याची ऊर्जा पोहोच करते का नाही का साधूच्या चरणावर तुम्ही काही मागा ते तुम्हाला सहज देऊ शकतात महाराज निळोबराय सांगतात निळामणे सर्व भाग्य चोजविते रिद्धी सिद्धी येती उळंगणे रिद्धी सिद्धी साधूच्या पायावरती लोटांगण घालून उभी असते म्हणून महाराज
त्यांच्या दर्शनाची अपेक्षा तुम्ही आम्ही करतोय याच्यात नवल नाही. त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले आणि त्या महात्म्याचं दर्शन झालं की आपलं जीवन प्रफुल्लित होतं. महाराज म्हणतात त्यांच्याबद्दल काय बोलावं, काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. विठोबा यथामथ यथावकाश आपल्या नियोजित वेळेमध्ये संत महात्म्याचं जे चिंतन करण्याचा हा सुयोग होता. पहा, कीर्तन बरोबर 9ला 1 मिनिट कमी असताना सुरू झालं होतं. मी बरोबर बघितलं होतं. 8:59 रामकृष्ण हरी सुरू झालं होतं. 9:30 पर्यंत मंडप भरायला लागलं. बरोबर आहे ना. एवढ्या मस्त सुंदर सुविधांनी युक्त असणारा मंडप, गाद्या टाकलेल्या असताना सुद्धा वा पुरुष मंडळी बाहेर बसली. त्यांच्या चरणावरती विनम्र भावानं नतमस्तक होतो. ऐका, कीर्तनकाराला त्या वक्त्याला कधी उल्हास येतो माहिती आहे का? श्रोते सगळे ॲक्टिव्ह पाहिजे, नाहीतर श्रोते उग्गर निव्वळ मेल्याने बसल्यावर मग त्यानं महाराजांना काय सांगावं. ऐका ना. आणि आता मी थोडं पुढच्या लोकांचा अभ्यास करून बघितला. कृष्णा महाराज ह्युमन ॲनाटॉमी मला चांगली पक्की कळते. मानसशास्त्र काही लोकांचा स्वभाव आहे कीर्तन करणं, भजन करणं हे येड्या गबाळ्या टाळकुट्या, ज्याला अकल नाही, घरात कोणी सांभाळत नाही, खायला देत नाही, अशा लोकांचा धंदा म्हणजे कीर्तन आणि भजन आहे. आता हे उंच टाचाचा चप्पल घालणाऱ्या पोरी, जीन्स पॅन्ट घालणारी, असे टकाटक राहणारी पोरं, का म्हणजे हे कलियुगाचं वार आहे? अजिबात नाही. अरे ज्याचं अधिष्ठान ज्ञान आहे आणि जिथं ज्ञानाची पराकाष्ठा संपत्ती ना तिथं श्रद्धेचा उगम होत असतो. ऐका, इथं प्रत्येकजण हाय एज्युकेटेड आहे, क्वालिफाईड आहे. असा एकही महाराष्ट्रातला वक्ता लिचबीच नाही राहिला. मी स्वतः सांगत असतो, डिफार्म BSc MSc केमिस्ट्री आहे पाहा. उगाही असे तुमचे BN टाचा उच घालून समाजात फिरलं म्हणजे काही असल्या पदव्या किती पोत्यानं पडू नाहीत पहा. खरं सांगू का, UPSC MPSCची तयारी केलेलं मी दिल्लीला 6 महिने त्याचं ट्रेनिंग घेतलं महाराज. मी क्लासेस केले, पण ते काही मला सहज शक्य झालं नाही. आणि ते अंतर्गत विषय होता थोडा त्या कार्यकालामधला. बरोबर आहे. इथं बुद्धी साधूच्या ज्ञानोबरायच्या एका ओळीवरती अनेक फिलॉसॉफर तयार झालेले आहेत. अरे या साधूच्या संगतीनं जीवन शांत बनतं आणि संतत्वाकडे प्रवास होतो. म्हणून आपली पिढी सुसंस्कृत करण्याकरता मला खरं सांगा, आता इथं बरेच फेटेवाले टोपीवाले म्हातारे माणसं आहेत. सगळ्याची नातवं कीर्तनाला आहेत का इथं? हो हे मामा, बॅटरीवाले मामा का खनीवर गेले काय पोरं? मग ऐक म्हणाले त्यांना. पण बऱ्याच लोकांनी येताना आपापल्या लेकरा बाळाला घेऊन यायचं. बाया करता टाळ्या वाजवा गडी एकदा सगळे. नाही तुम्ही नाही, यांना सांगायलो. का बरं माहिती आहे का? एवढ्या बाया 2 तास झालं मी यांच्याकडे बघतोय. असं वाटतंय बरं का, शिवाजी महाराज कुठे गेली वा, मरून या जावेन, पुन्हा पाठ सांगवी, जन्माला यावे काय. एवढ्या बाया एक सुद्धा शब्द बोलली नाही मग बिचारी. नाहीतर काय झालं होतं, जगात खोटं बोलण्याच्या स्पर्धा चालतात. आणि त्या खोटं बोलण्याच्या स्पर्धेमध्ये असं झालं ठरलं होतं, जगातलं सगळ्यात जास्त खोटं बोलता येताना त्याला 5,000 रुपये बक्षीस. किती? 5,000. सगळ्यांनी यायचं, खोटं बोलायचं, निघून जायचं, यायचं, खोटं बोलायचं, निघून जायचं. एक जण म्हणले, सर कुणालाच बक्षीस काही मिळेना. आमच्यासारखा एक महाराज समोर आला आणि त्यानं हातात माहीत घेतलं. आणि जगातलं सगळ्यात खोटं बोलण्याचं ठिकाण महाराजाला पक्कं माहीत होतं. हातात माहीत घेतलं आणि सांगितलं काय, 2 स्त्रिया एका बंद खोलीमध्ये 1 तास गप्प बसल्या होत्या, हे जगातलं सगळ्यात खोटं आहे. पटते का नाही तुम्हाला? 2 आवा, 2 बुवा, 2 जावा एका जागी गप्प बसत्याल होय. पण एवढ्या सांगवीतल्या बाया 2 तास निवांत बसल्यात. बरोबर आहे का? लक्षणीय उपस्थिती त्यांची. आणि त्या येताना रिकाम्या नाही आल्या. नाती लेकरं बारकी बारकी सगळी सोबत दिसायलेत पहा.
असं नाही. कीर्तन म्हणजे आपल्या जीवनाला शांत करण्याचं साधन हरिकथा आहे. जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी कीर्तनाची अत्यंत आवश्यकता आहे. पहा, म्हणून सर्व सप्ताह संयोजक समिती, सद्गुरूंचा आशीर्वाद, गुरुरे दादांचं मार्गदर्शन, या सर्व परिसरातल्या भजनी मंडळाची, गावाच्या भजनी मंडळाची साथ आणि आपल्या हातून घडणारे हे वार्षिक सत्कर्म असंच पुढे 50व्या वर्षापर्यंत चालत राहावं. आणि पुन्हा 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 येईन म्हणजे 50वं वर्ष बघायला बुवा कसं आहे की नाही. म्हणजे पुन्हा पुन्हा देव कधी पाहता आला नाही, पण यदा कदाचित देवासारखी महात्म्य मंडळी पाहता यावी बस म्हणून तुमची दासीचा दास करुणी ठेवा. आशीर्वाद द्या हाची मज, नवविधा काय बोलिले ते भक्ती, द्यावी माझी हाती संतजनी. सुंदर असं हे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. आजची असणारी 3ऱ्या दिवसाची हे हरिकीर्तन सेवा. खरं सांगू का, मला काही कथा येत नाहीत अशातला भाग नाही, मला काही रडवता येत नाही अशातला भाग नाही, मला काही हसवता येत नाही अशातलाही भाग नाही. पण सगळ्यांनीच रडवावं, सगळ्यांनीच हसवावं, मग ग्रंथ कुणी सांगावेत, कुणीतरी त्याचाही थोडाफार पुढाकार घेतला पाहिजे ना. म्हणून स्वानंद सुखनिवासी श्री गुरु भाऊंनी माझ्या जे कानात घातलं ते मी तुमच्या मनापर्यंत आणून पोहोचवण्याचा तो मी भारवा हे हमाल धण्याचा. या अनुषंगानं झालेली कीर्तनरूपी सेवा माँ जगन्माता कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, भगवान पंढरीश परमात्मा, सकल संत परीक्षक वैराग्य राग रसिक गुरुबा काकांच्या चरणारविंदी समर्पित करून कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. सगळ्यांनी एकदा मोकळ्या मनानं हात वरती करायची. वा 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 वा. पाठीमागची माणसं, मागून पाठिंबा चांगला आहे बुवा. तुम्हीच पोलीस स्टेशनवर दरोडा टाकलाय. आता या फाराय कुठं फाडायचा आहे माझ्या. वा तुकाराम 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 तुकाराम.